माजलगाव शहरातील सीसीटीव्ही निगराणी या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते माजलगाव शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी आज संपन्न झाले। या प्रसंगी माजलगावचे आमदार प्रकाशदादा सोळंके, जिल्हाधिकारी अविनाश पाठक, पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर, बहुजन विकास मोर्चाचे संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी पोटभरे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती होती। शहरातील विविध ठिकाणी वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि घडणाऱ्या गुन्ह्यांना आळा घालता यावा तसेच गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी पोलिसांना मदत व्हावी या दृष्टिकोनातून ही सीसीटीव्ही निगराणी यंत्रणा यापुढे काम करणार आहे। 4.94 कोटी निधी असलेल्या या सीसीटीव्ही निगराणी यंत्रणेत माजलगाव शहरातील सर्व शाळा महाविद्यालयांसह 26 ठिकाणी तब्बल 115 कॅमेरे बसवण्यात आले आहेत। रस्त्याने ये जा करणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर आता पोलीस स्टेशनमधून करडी नजर ठेवली जाणार असून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यामध्ये केला असल्याने पोलीस यंत्रणेचा ताणही कमी होणार आहे। याबाबतची माहिती पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासह मान्यवरांनी यावेळी घेतली। चौकामध्ये रस्त्यात थांबवलेल्या गाड्या बाजूला काढून घ्या, अन्यथा दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल। MH12 SU 7572 सुझुकी कंपनीची गाडी कापता येईल बरोबर। इथून चलन पहिले इंटिमेशन देऊ, तुम्ही नेक्स्ट केलं डायरेक्ट जी अनाउन्समेंट केली दॅट इज कन्व्हिन्स, म्हणजे त्याला काय पुरावा आहे तुम्हाला सर? आता कोर्टात नाही म्हणू शकत नाही, मला माहिती होतं, मला कळालं नव्हतं सर। याच्यात आहे ना, आपले जे कॅमेरे आहेत पूर्ण कॅमेऱ्यांना इनबिल्ट माईक आहे, जे आपला तिथं साऊंड जातोय तो व्हिडिओ सोबत मर्ज होऊन रेकॉर्ड होतो या सिस्टमला, म्हणजे ऐकू पण ह्याला नाहीये। ठीक आहे, असं सिस्टीमला आहे। त्या कॅमेऱ्याच्या माईक मध्ये तिथं जे दिसतंय ते रेकॉर्ड होतं। याला एक डिव्हाइस येतं, यस, तुम्ही जे अनाउन्समेंट करता, यस अनाउन्समेंट 1 2 3 पासून तुमचा टायमिंग व्यवस्था होतो, यस। तर ती अनाउन्समेंट इथे रेकॉर्ड होते। सर ते रवीश बोलताना सांगितलं की चुकीची गाडी लावली आहे। म्हणजे आता मी नॅशनल हायवेहून येत होतो, टोपवाडीच्या पुढे एक मोटरसायकलवाला माझ्या समोर एका सिडान कारमध्ये अक्षरशः गप्पा मारली, फक्त 5 मिनिट जाऊन गप्पा मारतात मोटरसायकल, तिथं तो स्कूटीवर आहे, हा 4 व्हीलर मित्र आहे, त्याची गाडी सेंटरमध्ये तिकडे आहे, गप्पा मारी जातात। हे हायवेवरचा विषय मी सांगतो, तसं परळी माजलगाव सगळ्या शहरात ह्या पद्धतीने होतं। आपण याच्यामध्ये अनाउन्समेंट पण आपण रेकॉर्डिंग पण तासाभराचं काढायचं, अनालिसिस करायचं, चुकलंय त्याचा झूम घ्यायचा, फोटो घ्यायचा, आयडेंटिफिकेशन करायचं। जॉयस्टिक आहे, ही जॉयस्टिक आहे, जसं आपण क्लोजअप PTZ मुवमेंट करण्यासाठी जॉयस्टिक पूर्ण वर्किंग करतो। जनरल अशी मॅन्युअल करायला गेलं तर खूप वेळ लागतो, तोपर्यंत सिनारिओ निघून जातो, त्यामुळे आपण फास्ट मुवमेंट करता येईल। हे मॉनिटरिंग जेवढे आपले नंबर प्लेट कॅप्चर करतोय आता रनिंग मध्ये कॅमेरा, त्याचा आपल्याला फोटो देतो, त्यासोबत स्मार्ट व्हिडिओ देतो। किती दिवसाचा तुमचा हा डेटा? आम्ही जे कॅल्क्युलेशन करून बसवलं आहे ते 90 दिवसाचं केलं आहे, पण त्याच्यापेक्षा जास्त ठेवलंय, म्हणजे मोर दॅन इनफच मिळणार आपल्याला। हे सगळ्यात चांगलं वापरून इथं केलं। जनरल हार्ड डिस्क आहे ना सर, ही आपण इम्पोर्ट केली आहे। 14 TB हार्ड डिस्क इंडियामध्ये पण स्टॉक नाही मिळाले मला, इम्पोर्ट केली, याच्यामुळे 90 दिवस आम्हाला लागले। सगळ्या शेवटला हार्ड डिस्क आली। 14 TB एंटरप्राइजेस सिरीजची हार्ड डिस्क आहे, पीस टू पीस रिप्लेसमेंट मिळते, इंडस्ट्रीजमध्ये वापरली जाणारी हार्ड डिस्क आहे, आणि त्या कॅपेबिलिटीचे NVR फक्त याच कंपनीकडे आणि याच सोल्युशनमध्ये मिळाले, म्हणून ते NVR इथे यूज केले। आपल्याला कमी इक्विपमेंटमध्ये जास्त डाटा स्टोअर करायचं होतं, सरांनी सांगितलं, त्यामुळे आम्ही ते कॉलेजेस स्कूल्स कव्हर केले। हो, सिद्धेश्वर स्कूल, ZP स्कूल, आपलं कॉलेज, नेटवर्क सिक्युरिटी आपण 100% केलेली आहे। जसं तुम्ही सांगितलं दुसरं आहे सर, याच्यामध्ये दुसरे काय सेन्सरी अबाउट बॉडी टेम्परेचर, अबाउट सेन्स, यस आहे सर। फॅसिलिटी आपल्याकडे इनबिल्ट आहे, आता आपण ऑन केलेली नाही, तुम्ही सांगताय तर ते ऑन करा। यस, याच्यामध्ये आपल्याला फेस डिटेक्शन मिळेल, नॉन ह्युमन मध्ये येतं, नॉन ह्युमन जसं की मोटार नॉन
सेन्स करेल आणि गाडी आली तर मोटार मध्ये करेल. हे नंबर आणि इनफॅक्ट बॉडी टेम्परेचर ऑफ म्हणजे आपलं आणि पक्ष्यांचं बऱ्यापैकी एकदा सेन्सर त्या पद्धतीनं टाकलं तर ते जसं सायकल आणि मोटरसायकल हा फरक आहे तसंच ह्याच्यात आता बघा मोटरसायकल रॉंग साईडने गेला त्याचं आता पण हे पण डिटेक्ट झालं व्हायला पाहिजे. ऑलरेडी फीचर मी आज सांगितलं म्हणजे त्याचा नंबर आला पाहिजे. रॉंग साईड घेतली एखादी नॉन हेल्मेट. नॉन हेल्मेट 100% हा कॅमेरा आहे. हा कॅमेरा आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस आहे. एक जी लेन्स आहे ती आपली इथून 100 मीटर पर्यंत झूम होते आणि एक जी लेन्स आहे ती फिक्स आहे. म्हणजे ज्या सिनारिओमध्ये इथला पिक्चर पण पाहायचा आपल्याला क्लोजअप पिक्चर दूरचा पण पाहायचा आहे त्यावेळेस ही लेन्स झूम करून काम करणार आणि ही लेन्स आगे इथला पिक्चर नाही. जेव्हा आपण जास्त झूम करतो त्यावेळेस आपला जवळचा पिक्चर दिसत नाही. त्या कारणाने हा कॅमेरा कामाला येतो आणि याच्यात ऑडिओ पुन्हा ANR स्टोरेज अशा बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत. पुन्हा ANPR कॅमेरा हे टॅम्पर करणार नाही त्याच्यासाठी काय फायरवॉल इन्स्टॉल. आपले जे नेटवर्क आहे जेवढे आपले सीन पुढे लावला. आता हा कॅमेरा सर तुमच्यावरती फोकस आहे. हा टेम्पर करायचं म्हटलं की मला वरतून खाली मारावं लागेल किंवा साईडला मारावं लागेल. तुमचा हा जर का फोकस चेंज झाला तर याचं तुम्हाला याचं चेंज झालं फोकस. म्हणजे जे रेग्युलर कॅमेरा करता तुमच्याशिवाय तुम्ही ज्यावेळेस आता ONM मध्ये Maintenance करतात त्यावेळेस तुम्ही अगोदर तिथं सांगाल की आम्ही मेंटेनन्स करतो तुम्ही या कॅमेऱ्याच्या बाबतीत आयदर देन दॅट इन एनी केस जर तुम्ही ह्युमन टेम्परिंग करायचा प्रयत्न केला तर ते सेन्सर त्याच्यात लावा ऍडिशनल जरी कॉस्ट ऍडिशनल घ्यावं लागेल तर आपण काय होईल ना एखाद्याला दुसरी शक्यता अशी आहे की ह्याला ऑनलाईन टॅम्परिंग त्याच्यासाठी फायरवॉल लावला आपण सायबर सिक्युरिटीसाठी. फायरवॉल काय करतो की जेवढे आपले सगळ्या सिस्टीमला फायरवॉल लावल्यावरती त्यांना पण बाहेरून टॅम्पर करते एवढं तर लक्षात येस आणि तो एक चेअर वाढवा अरे चेअर आणा नाही चेअर आण ना निखिल देखील याच्यासाठी सेन्सर येतात. येस एवढी कॅपेबल सिस्टम आहे. आज एम परिवहनचं आपल्याला लिंक मिळालं की आपण त्याला मला वाटतं कॅपिटल कॉस्ट 1 वर्षात इझिली पण ते ऑलरेडी सर आमचं कम्युनिकेशन झालं पण माझं गाव एकत्रित सगळं टेक्निकली साऊंड आहे ते बघून आणि 5 वर्ष OM इन्क्लूड हे 5 वर्ष म्हणून त्याला सांगून 5 वर्ष करायला हवं मॉनिटर करून आणि सांगताय ते अपडेट करून घ्या साहेब एक्स्ट्रा कॉस्टला येस.